अनंत चतुर्थीपर्यंत कधी प्रत्येक आईने मुलांसाठी असा एक दिवा लावा. अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळणार आहे. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात घराघरात प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणपतीची मूर्तीची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात आणि मनोभावी पूजा करत असतात. प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना झालेली असते. त्यानंतर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा असतो. ते उपाय मी तुम्हाला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत कधीही करू शकता. आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर मुलांचे सर्व विघ्न दोष दूर व्हावे, त्यांचा अभ्यासात प्रगती, नोकरीत यश त्यांना मिळावे, त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व अडचणी इतर त्या दूर व्हाव्यात, यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये काय लिहायचे, श्री स्वामी समर्थ. या भक्तांच्या मार्गात सर्व अडचणी दूर करतो. त्यामुळे कोणतेही नवीन सुरुवात करताना किंवा शुभ काम करताना श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचे नाही. निर्विघ्नपणे पूर्ण होते असे मानले जाते की गणपती भक्ती केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होते. त्यामुळे घरामध्ये नेहमी धनलक्ष्मी प्रसन्न राहते. त्यामुळे श्री गणेशाची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते. गणपतीची पूजा ही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये केली जाते. व्यापक सर्व समावेश देवतेचा रूपांतर पोचला जातो. गणपतीला नशीब आणणारा देव मानला जातो आणि त्यामुळे त्याची कृपेने जीवनात यश प्राप्त होते. त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मोठ्या थाटामाटामध्ये मूर्ती घरी आणून घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. भक्ती भावना श्री गणेशाची पूजा केली जाते. गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व धार्मिक कार्य आपले सुरळीतपणे पार पडतात. त्याचबरोबर प्रत्येक जीवनातील आपले अडथळे जे आहेत ते दूर होतात, त्याला मदत होते. सुख समृद्धीचा मार्ग आपल्याला मोकळे राहतात. अशाच पद्धतीने आपल्या गणपतीची पूजा जी आहे तर ती घरातील अडचणी व मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायची असते. आता आपल्याला हा जो उपाय आहे तो कशासाठी करायचा आहे बघा. तुमचे मुले खूप अभ्यास करत आहेत, खूप शिक्षण घेत आहेत, खूप उच्च शिक्षण घेतले असेल तरी पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळालेली नसेल, किंवा मग बघा अभ्यास करतात पण जे काही अभ्यास केलेला असेल तर ते सर्वच ते विसरून जात असतील. एखादा मुलगा हा खूप हुशार असतो पण अचानक त्याचा अभ्यास लक्षातही विचलित होत असते. किंवा मग त्याचबरोबर आपल्याला अशा अडचणी जीवनात येतात की मुलांमध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणावर असते. मुले मोठ्याच ऐकत नाही, आई वडिलांचे ऐकत नाही, त्याचबरोबर मोठ्यांचा अपमान करतात. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट, विघ्न जे आहे ते चालू असतात. प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळाच्या जीवनामध्ये वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोठेही मागे राहता कामा नये. प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावे, त्यांची प्रगती शिक्षण क्षेत्रात व्हावी. पण काय होते, बाहेरचे लोक जे असतात त्याची नजर आपल्याला मुलांना लागते, किंवा घरातील जी व्यक्ती असतात, आई वडील असतात, त्याची देखील नजर मुलांना लागते. मुलांचा स्वभाव हट्टी, चिडचिडापणा होतो. त्याचबरोबर आई वडिलांचे सुद्धा मुले ऐकत नाही. त्यामुळेच आपल्याला मुलांचे लग्न
जमण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात. मुलांच्या जीवनामध्ये जे ग्रह असतात तर ते त्यांना अशुभ परिणाम देत असतात. कुंडलीमध्ये कुठेतरी दोष घ्यायचे ते तयार झालेले असतात. तर हे सर्व जे काही दोष आहेत ना, तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी भक्तीने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. सर्व मुलांचे विघ्न, संकट, अडचणी दूर होतील. मुलांची प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील प्रगती होईल. त्याचबरोबर जीवनामध्ये त्यांना जे पाहिजे ते नक्कीच त्यांना मिळेल. बघा हा उपाय आपण का करतो? तर बघा आपल्या मुलगा किंवा आपली मुलगी कोठे बाहेर गेलेली आहे, कोणते सुखरूप घरी यावी, त्यांच्यावरती कोणते संकट येणार आहे, कोणते विघ्न येणार आहे, हे आपल्या माहीत नसते. पण ते विघ्न, संकट त्यांच्यापर्यंत येऊ नये त्यासाठी नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न किंवा काहीतरी उपाय जे आहे तर ते करू शकतो. त्यामुळेच या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जी पृथ्वी तलावरती गणेश तत्व असणार आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे आणि या तत्वामध्ये जर तुम्ही हा उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. आता हे उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया. उपाय तुम्ही कोणत्या वयाच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. घरामध्ये सुतक, पिरियड तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. दिवा हा बुद्धीचा, ज्ञानाचा आणि त्यागाचा प्रतीक असतो. दिवा लावल्यामुळे घरातील सकारात्मकता वाढते. जीवनातील अंधार हा कमी होतो. तेव्हा आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जायचे काम करत असतो. आपल्या मुलांचे जीवनातील काम हे दिवा नक्कीच करेल. श्री गणेशाची कृपा आपल्या मुलांवरती, मुलींवरती नक्कीच होईल. कोणी हा उपाय आपल्याला मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. काही अडचणी नाही तर तुम्हाला सर्वात प्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद, दुर्वा टाकून अंघोळ करायची आहे. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि दुर्वा टाकून घ्यायची आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जमल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करता येतो तो करू शकता. एक तरी तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी केला तरी चालेल. आता सर्वात प्रथम आपल्या रोजचे घरातील जे देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये तुम्हाला जी गणेशाची मूर्ती असते तर ती मूर्ती एका तामणामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि पाण्याने 11 वेळेस, 21 वेळेस तुम्ही अभिषेक करू शकता. हे जे पाणी आहे त्यांचे तुम्हाला मुलांना पिण्यासाठी घ्यायचे आहे. यामुळे काय होते तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते. गणपतीची मूर्ती जागेवरतीच ठेवायची आहे. स्वच्छ पुसून गणपतीच्या मूर्तीला हळदी-कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर तो उपाय जो आहे तो करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक दिवा आहे तर तो घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तो घेऊ शकता. एक प्लेट घ्यायची आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये पाणी मिक्स करून संपूर्ण त्या प्लेटला तुम्हाला हळद जो आहे तर ते लावून घ्यायची. त्या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळद जे आहे तर ती लावून घ्यायची आहे. दिवा हा संपूर्णपणे स्वच्छ असावा. कोठे खराब झालेला, तुटलेला, फुटलेला असा दिवा अजिबात. त्यानंतर त्या प्लेटमध्ये मुठभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि अखंड तांदूळ असावे. कोठे खराब झालेले, तुटलेले, फुटलेले तांदूळ नको. त्या तांदळाला सुद्धा तुम्हाला लाल आणि पिवळे हळद कुंकाच्या सहाय्याने काढायचे आहे. ते तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि दिवस त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे. त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा. या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो ना, तर त्याची वात जी असते तर ती घालायची आहे. ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा, तर ते तुम्हाला त्या दिव्यातील घालायचे आहे. त्या माध्यमातून मुलांचे रक्षण होत असते. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आणि दिवा हा प्रज्वलित करायचा. देवासमोर जायचे आणि दिव्यामध्ये तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे आणि कापराची वडी टाकायची. थोडीशी पिवळी मिरी असते ते घालायचे आहे. अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य घालायचे आणि त्यानंतर हा दिवा देवघरामध्ये समोर गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे किंवा मूर्तीची तुम्ही प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरामध्ये केली असेल, गणपती बाप्पा बसलेले असतील, त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही हा दिवा
तर तो ठेवू शकता. यानंतर दिव्याला नमस्कार करायचा, गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. तेथे बसून तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष एकदा पठण करायचे आणि एकदा तुम्हाला संकटमोचन गणेश स्तोत्रांचे पठण करायचे आहे. एक माळ तुम्हाला ओम गणपते नमः मंत्राचे करायचे. 3 सेवा तेथे करायच्या आहे. जर तुम्हाला म्हणता येत नसेल, तुम्ही गुगलवरती, मोबाईलवरती लावून ऐकले तरी चालेल. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. मुलांना गणपती बाप्पाचा नमस्कार करायला सांगायचा आहे. दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. दिवा शांत झाला असेल तो निर्मूल्यात टाकायचा. दिवा जे प्लेट आहे, प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे. दिवा आणि प्लेट स्वच्छ धुवून घरामध्ये तुम्ही यूज करू शकता. पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला याचा जो फायदा नक्कीच होईल. मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.